Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 12.1 of chapter number 12 equations in one variable from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 77 वर प्रॅक्टिस सेट 12.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. अतिशय इझी असे हे क्वेश्चन्स आहेत, पण मला माहित नाही अशा टाइपचे क्वेश्चन्स पाहिल्यानंतर तुम्हा मुलांना भीती का वाटते. मे बी तुमच्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसाव्यात म्हणून. चला तर मग आधी आपण काय करूया, काही बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर करून घेऊयात आणि मग आपले हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊयात. म्हणजे या टॉपिकशी रिलेटेड कोणताही क्वेश्चन जर तुम्हाला एक्झाम मध्ये तुमच्या टीचरने विचारला तर तुम्ही तो व्यवस्थित सॉल्व्ह करू शकाल. सो चला, आपल्या टॉपिकचे नाव काय आहे सांगा बरं मला. इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. आता इक्वेशन्स म्हणजे काय सांगेल का कोणी मला? इक्वेशन्स म्हणजे काय? येस, इक्वेशन्स आर मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स containing two algebraic expressions on both sides of an equal to sign. For example, x minus 4 is equal to 3. इक्वेशन म्हणजे काय? असे मॅथमॅटिकल स्टेटमेंट की ज्यामध्ये दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतात आणि या दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सच्या मध्ये इक्वल टू चं साइन असतं. बरोबर. आता इथे हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनच्या हे पहा मध्ये इक्वल टू चं साइन आहे आणि या साइडला काय म्हणतो आपण? लेफ्ट हँड साइड. इक्वल टू ची लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइडलाच शॉर्ट मध्ये आपण LHS असं म्हणतो. काय आहे? लेफ्ट हँड साइडला x मायनस 4 आणि इक्वल टू च्या राईट हँड साइडला म्हणजेच RHS ला काय आहे तर 3 आहे. इक्वल टू साइन काय रिप्रेझेंट करतं, काय शो करतं की इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल आहे राईट हँड साइडच्या व्हॅल्यू बरोबर. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की एक्सप्रेशन आणि इक्वेशन यामध्ये काय फरक आहे. तर हे पहा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं इक्वेशन म्हणजे काय? असे मॅथमॅटिकल स्टेटमेंट की ज्यामध्ये दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतात आणि या दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सच्या मध्ये इक्वल टू चं साइन असतं, त्याला इक्वेशन असं म्हणतात. आता हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट पहा, या स्टेटमेंट मध्ये इक्वल टू चं साइन आहे का तर नाहीये. म्हणजे हे काय झालं? एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. काय झालं? एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. इक्वेशन मध्ये हे पहा इक्वल टू चं साइन आहे, त्याच्या लेफ्ट हँड साइडला एक एक्सप्रेशन आहे, राईट हँड साइडला एक एक्सप्रेशन आहे. इक्वल टू चं साइन काय शो करतं तर इक्वॅलिटी शो करत असतं. आता इक्वेशन म्हणजे काय हे तुम्हाला कळालं बरोबर. वन व्हेरिएबल म्हणजे काय? हे पहा, व्हेरिएबल म्हणजे काय? अल्फाबेट्स माहिती आहेत तुम्हाला, A पासून Z पर्यंत लेटर्स. हे लेटर्स जेव्हा कधी आपण एखाद्या मॅथमॅटिकल स्टेटमेंट मध्ये यूज करत असतो तेव्हा त्याला व्हेरिएबल असं म्हणतात. आता हे पहा, या इक्वेशन मध्ये कोणतं व्हेरिएबल आहे तर x हे व्हेरिएबल आहे बरोबर. आता इकडे या इक्वेशन मध्ये काय व्हेरिएबल आहे? y हे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलची जेव्हा आपण एखादे इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे काय करतो तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. मग जेव्हा आपण त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो तेव्हा त्याला म्हणतात सोल्युशन. आलं लक्षात? सोल्युशन म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय. आता व्हेरिएबल म्हणजे काय हे तुम्हाला कळालं, पण वन व्हेरिएबल म्हणजे काय तर हे पहा. आता इथे हे इक्वेशन पहा, x मायनस 4 इज इक्वल टू 3. व्हेरिएबल कुठला आहे तर x हे व्हेरिएबल आहे. हे एकच आहे ना x, की इथे दुसरं पण कोणतं व्हेरिएबल आहे y z? नाही, एकच व्हेरिएबल आहे. हे इक्वेशन पहा, 5y प्लस 3 इज इक्वल टू 8. कोणतं आहे व्हेरिएबल? y आहे. अजून दुसरं कोणतं व्हेरिएबल आहे का? फक्त y आणि yच व्हेरिएबल आहे. सो किती व्हेरिएबल आहे? वन व्हेरिएबल आहे. मग आपल्या चॅप्टरचं नाव कळालं का तुम्हाला? इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. आणि हे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. इक्वेशन सॉल्व्ह केले म्हणजेच आपण त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि जेव्हा आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो तेव्हा त्याला म्हणतात सोल्युशन.
चला तर मग प्रॅक्टिस सेट 12.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात आणि क्वेश्चन सॉल्व्ह करता करता बऱ्याचशा नवीन गोष्टी सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. किती इक्वेशन्स दिलेले आहेत? टोटल 4 इक्वेशन्स दिलेले आहेत. आणि काय दिलेलं आहे की या 4 इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलच्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन्स ऑफ दॅट इक्वेशन. आणि आपल्याला डिसाइड करायचं आहे या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सोल्युशन आहेत की नाही त्या इक्वेशनच्या. सोल्युशन म्हणजे काय हे मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलेलं आहे. जेव्हा कधी आपण एखादे अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व्ह करत असतो तेव्हा ऍक्च्युली आपण काय सॉल्व्ह करत असतो तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. एकदा का त्या इक्वेशन मधील व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केली की त्यालाच आपण काय म्हणतो सोल्युशन असं म्हणत असतो. सो चला फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. हे पहा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे, x - 4 इज इक्वल टू 3. x हे व्हेरिएबल आहे, त्याच्या व्हॅल्यूज इथे काही दिलेल्या आहेत, -1, 7, -7. मग या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सोल्युशन आहेत का हे आपल्याला ठरवायचं आहे. सो चला इथे मी 3 ठिकाणी अशा प्रकारे आपलं इक्वेशन जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते राईट करून घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण एक एक व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पाहूयात की ते सोल्युशन आहे की नाही त्या इक्वेशनचं. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण -1 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पाहूयात. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू -1. सो LHS म्हणजेच लेफ्ट हँड साइड, इक्वेशनची लेफ्ट हँड साइड काय दिलेलं आहे, x - 4. x च्या जागी आपल्याला काय राईट करायचं आहे, -1. सो चला राईट करूयात -1 आणि त्यानंतर पुढे काय आहे -4. ओके, -1 -4 जेव्हा कधी मायनस मायनस एकत्र येत असतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, येस ऍडिशन करायची असते. आणि साइन कोणतं द्यायचं असतं, मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. आता इथे 1 + 4 किती होणार, 5 आणि साइन येणार मायनसचं. ओके, -5. आता इक्वेशनची राईट हँड साइड पहा, काय आहे राईट हँड साइडला, 3 आहे. इथे राईट करूयात, राईट हँड साइड इज इक्वल टू 3. लेफ्ट हँड साइड काय आलेलं आहे, -5. आणि आपण काय अभ्यासलं होतं, इक्वेशन म्हणजे काय, इक्वल टू चं जे साइन आहे ते काय शो करतं, लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू आणि राईट हँड साइडची व्हॅल्यू ही इक्वल असते, सेम असते. आता इथे लेफ्ट हँड साइड आहे -5, राईट हँड साइड आहे 3. इक्वल आहेत का व्हॅल्यूज, नाही. LHS is not equal to RHS. So, -1 is not the solution of the given equation. Clear? चला आता x is equal to सेकंड व्हॅल्यू काय दिलेली आहे, 7. ती सबस्टिट्यूट करून पाहूयात ते सोल्युशन आहे का. सो सबस्टिट्यूटिंग x is equal to 7. LHS is equal to x च्या जागी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचंय, 7. सो 7 त्यानंतर -4. 7 - 4 किती, 3. लुक, LHS काय आलेला आहे, 3 आलेला आहे. RHS काय आहे आपलं इक्वेशन मधलं, 3 आहे. सो हियर LHS इज इक्वल टू RHS आहे. हेन्स 7 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. 7 काय झालं, मग सोल्युशन झालं. गोष्ट क्लिअर झाली का तुम्हाला, सोल्युशन कशाला म्हणतात. आणि जेव्हा कधी आपण इक्वेशन सॉल्व्ह करत असतो तेव्हा एक्झॅक्टली आपण काय करतो तर इक्वेशन मधल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो आणि ती व्हॅल्यू म्हणजेच त्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. चला आता 7 हे सोल्युशन आहे, -7 सोल्युशन येतं का ते पाहूयात. सो सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू -7. LHS इज इक्वल टू x च्या जागी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचंय, -7. सो -7 -4 मायनस मायनस प्लस होतं, बरोबर. सो 7 + 4 11 होणार आणि साइन लागणार मोठ्या नंबरचं, ते आहे मायनस. सो -11 येणार इथे LHS. RHS काय आहे, 3 आहे. RHS 3 आहे आपल्या इक्वेशन मध्ये. मग LHS इज इक्वल टू RHS येणार का,
नाही, कारण LHS -11 आहे आणि RHS 3 आहे. So LHS is not equal to RHS. Hence, -7 is not the solution of the given equation. किती इझी आहे पाहिलं. आता नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत ते तर मला वाटतं तुमचे तुम्ही सॉल्व्ह करणार, हो की नाही. आणि तुमचे तुम्ही सॉल्व्ह करा. फक्त तुम्ही करेक्ट केलंय की नाही हे व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका. हे पहा काय दिलेलं आहे. 9m इज इक्वल टू 81 आणि जे व्हेरिएबल आहे m त्याची व्हॅल्यू इथे व्हॅल्यूज काही दिलेले आहेत 3, 9, -3. कोणती व्हॅल्यू सोल्युशन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो चला फर्स्ट ऑफ ऑल 3 सबस्टिट्यूट करून पाहूयात. सो सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू 3. LHS काय आहे LHS 9m. सो 9 ॲज इट इज आपण राईट करणार. त्यानंतर 9 आणि m या दोघांमध्ये कोणतंच साईन नाही आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं हे तुम्हाला माहित आहे. सो मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन टाकूयात आणि m च्या जागी राईट करूयात 3. ओके 9 3s आर किती 9 3s आर 27. हे पहा LHS 27 आलेला आहे आणि RHS किती आहे RHS आहे 81. मग 27 इक्वल आहे का 81 च्या नाही, ओके नाही. सो LHS is not equal to RHS. Hence, 3 is not the solution of the given equation. Next value substitute करून पाहूयात जी की दिलेली आहे क्वेश्चन मध्ये 9. So LHS is equal to 9 into 9. 9 9s are 81. So LHS 81 आहे आणि RHS सुद्धा इथे इक्वेशन मध्ये आपल्याला 81 दिलेला आहे. So LHS is equal to RHS. Hence, 9 is the solution of the given equation. चला -3 सबस्टिट्यूट करून पाहूया जे नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे. सबस्टिट्यूटिंग m is equal to -3. LHS is equal to 9 into काय येणार आहे -3. m च्या जागी आपण काय केलेलं आहे -3 राईट केलेलं आहे. आता इथे पहा आपण मल्टिप्लिकेशन करतोय. 9 चं साइन काय आहे प्लस आहे, काहीच नाही म्हणजे प्लस, तो पॉझिटिव्ह नंबर आहे. सो 9 चं साइन आहे प्लस, 3 चं साइन आहे मायनस. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे जे साइन्स दिलेले आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो प्लस इंटू मायनस काय होतं मायनस, ओके नाही. आणि 9 इंटू 3 किती झालं 27. सो -27 इथे येणार आन्सर. LHS आलेला आहे -27. RHS काय आहे इक्वेशन मध्ये 81 आहे, हो ना. सो इथे राईट करून घेऊयात RHS 81. -27 आणि 81 हे इक्वल नाही आहेत. सो इथे राईट करूयात आपण LHS इज नॉट इक्वल टू RHS. हेन्स -3 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. नेक्स्ट पाहूयात 2a + 4 इज इक्वल टू 0. व्हेरिएबल आहे a च्या इथे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज सोल्युशन आहे की नाही हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. सगळ्यात आधी a ची 2 ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून पाहूयात आपण ते सोल्युशन आहे की नाही. सो सबस्टिट्यूटिंग a इज इक्वल टू 2. LHS काय आहे इक्वेशन मध्ये 2a + 4 ॲज इट इज इथे राईट करून घेऊयात म्हणजे आपला गोंधळ होणार नाही सॉल्व्ह करते वेळी. 2a दोघांच्याही मध्ये कोणताच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचा साइन आहे. मग कशा प्रकारे सॉल्व्ह करणार 2 ॲज इट इज a च्या जागी 2. हे पहा a च्या जागी काय आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे 2 + 4 ॲज इट इज. 2 2s आर 4. 4 + 4 किती झाले 8. सो LHS किती आलेला आहे 8. RHS पहा किती आहे इक्वेशन मध्ये 0 आहे, हो ना. 8 आणि 0 सेम आहेत का व्हॅल्यूज नाही. सो हियर LHS इज नॉट इक्वल टू RHS. हेन्स 2 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. 2 हे सोल्युशन आहे का मग इक्वेशनचं नाही, सोल्युशन नाहीये. चला -2 सोल्युशन आहे का ते पाहूयात. त्यासाठी सबस्टिट्यूट करूयात व्हॅल्यू -a. सो LHS इज इक्वल टू 2a + 4. a च्या जागी -2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आपण +4 ॲज इट इज. आता इथे पहा या 2 चं साइन आहे प्लस, या 2 चं साइन आहे मायनस. प्लस इंटू मायनस काय होतं मायनस आणि 2 2s आर 4. सो -4 प्लस हा 4 ॲज इट इज इथे राईट करायचा आहे. आता इथे पहा हे मायनसचं साइन आहे, इथे हे प्लसचं साइन आहे.
प्लस काय होतं, सबट्रॅक्शन करावं लागतं ना आपल्याला. सो 4 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 रिमेनिंग राहतात. सो इथे आलेला आहे 0. RHS पहा इक्वेशन मध्ये 0 आहे, LHS 0 आलेला आहे. इक्वल आहेत ना दोन्ही पण व्हॅल्यूज. सो इथे आपण राईट करूयात RHS इज इक्वल टू LHS. Hence -2 is the solution of the given equation. आता इथे लास्ट जी व्हॅल्यू दिलेली आहे 1 ती सबस्टिट्यूट करून पाहूयात या इक्वेशन मध्ये. सो LHS इज इक्वल टू 2a प्लस 4. a च्या जागी 1 राईट करूयात. सो 2 into 1 plus 4. 2 1s are 2 plus 4 as it is. 2 plus 4 किती झाले, 6 झाले. LHS किती आलेला आहे, 6. RHS किती आहे, RHS आहे 0 इक्वेशन मध्ये. 6 आणि 0 इक्वल नाही आहेत. सो हियर LHS is not equal to RHS, hence 1 is not the solution of the given equation. नेक्स्ट पाहूयात. 3 minus y is equal to 4. व्हेरिएबल आहे y. काही व्हॅल्यूज दिलेले आहेत, सोल्युशन आहेत का ते पाहूयात आपण. त्यासाठी सबस्टिट्यूटिंग y is equal to -1. सगळ्यात आधी आपण काय करूयात, -1 ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती सबस्टिट्यूट करून पाहूयात. LHS काय आहे, 3 minus y. 3 ॲज इट इज राईट केलं. त्यानंतर न मायनसचं साईन ॲज इट इज आणि y च्या जागी -1 राईट करायचं आपल्याला. सो -1. आता इथे पहा, हे मायनसचं साईन, हे मायनसचं साईन, मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं. सो 3 plus 1. 3 plus 1 किती झाले, 4 झाले. सो हे पहा LHS किती आलेला आहे, 4. RHS किती आहे, राईट हँड साइड किती आहे इक्वेशनची, 4च आहे. सो 4 4 इक्वल व्हॅल्यू आहेत. लेट्स राईट हियर LHS इज इक्वल टू RHS. Hence -1 is the solution of the given equation. नेक्स्ट पाहूयात, कोणती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला, 1. सो सबस्टिट्यूटिंग y is equal to 1. LHS is equal to 3 minus y. 3 as it is राईट केलं. मायनसचं साईन ॲज इट इज, y च्या जागी 1. आता इथे पहा, मायनसचं साईन आहे आणि 1चं साईन आहे प्लस. बरोबर, मायनस प्लस काय होत असतं, मायनस होत असतं. सो इथे आपण राईट करूया 3 minus 1. ही स्टेप नाही राईट केली तरीही चालणार आहे. 3 minus 1 किती झाले, 2. LHS किती आलेला आहे आपला, 2. आणि इथे RHS काय आहे इक्वेशन मध्ये, 4 आहे. सो डिफरंट आहे की नाही, इक्वल नाही आहे दोन्ही पण व्हॅल्यूज. RHS काय आहे, 4 आहे. सो लेट्स राईट हियर LHS इज नॉट इक्वल टू RHS. हेन्स 1 is not the solution of the given equation. नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे 2. लेट्स राईट हियर सबस्टिट्यूटिंग y is equal to 2. LHS is equal to 3 minus y. Let's substitute the value of y. काय आहे व्हॅल्यू y ची दिलेली आता 2 आहे. सो 3 minus 2. 3 minus 2 किती झाले, 3 minus 2 1 झालं, हो की नाही. सो LHS 1 झालेला आहे, आलेला आहे आपलं. आणि RHS किती आहे इक्वेशन मध्ये, 4 आहे. इक्वल आहे का दोन्ही व्हॅल्यू, नाही. लेट्स राईट हियर LHS इज नॉट इक्वल टू RHS. हेन्स 2 is not the solution of the given equation.